काळे यांना स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात आली चक्कर. प्रकृती स्थिर कार्यकर्त्यांना काळजी न करण्याचे आवाहन. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोपरगाव येथील तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे सहभागी झाले होते. स्वतःची प्रकृती अस्वास्थ्याची असतानाही त्यांनी देशप्रेमाला आणि कर्तव्याला प्राधान्य देत या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र ध्वजारोहण पार पडल्यानंतर अचानक त्यांना चक्कर आल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. आमदार आशुतोष काळे यांची गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नव्हती. असे असूनही स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी कोपरगाव तहसील कार्यालयातील शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहिले. ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थितांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आमदार काळे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच कोपरगावसह संपूर्ण मतदारसंघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्ते आणि त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेत प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझी प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांनी तपासणी करून काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते व हितचिंतकांचे प्रेम आणि आशीर्वादाने मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत रुजू होईल, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. किंवा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय. या निमित्ताने मी आपल्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. गेले 2-3 दिवस मला थोडं व्हायरल झाल्यामुळं थोडा अशक्तपणा आणि डिहायड्रेशन झालेलं होतं आणि म्हणून त्या कारणाने थोडंसं आजच्या कार्यक्रमामध्ये मला थोडं वीक वाटलं आणि म्हणून काळजी म्हणून आपले डॉक्टर मुळे सरांकडं मी उपचार किंवा तपासणी करायला आलो. तसं काळजी करण्यासारखं कुठलंही कारण नाही. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपण सर्व माझ्या मागे खंबीरपणे उभा आहात. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला लवकर बरं वाटेल अशी मला खात्री आहे. पण आपण काळजी काही करू नका. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.